खारघरच्या समस्या नेमक्या काय आहेत? तशा बघायला समस्या जर मोजायला गेलं तर समस्यांचा अख्खी सूचीच मिळेल. खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर या ठिकाणी खारघरमध्ये पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. नुसतं उत्तुंग अशा इमारती बनवून दिल्यात, पण इथं अजूनही टँकरचं राज्य आहे. त्याचप्रमाणे बघायला गेलं तर रोडची समस्या पाण्याची आहे. का सोय केली नाही? म्हणजे इमारती उभारल्या पण पाणी का नाही? पाणी म्हणजे खरं मुळात जर सत्ताधाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. मागील पंचवार्षिक योजनेमध्ये जे नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी, मला असं वाटत नाही, मला असं वाटतं खऱ्या अर्थाने ते नावाला नगरसेवक होते, त्यांना मला असं वाटतं कुठला बोलण्याचा अधिकारही नसेल सभागृहामध्ये, असं मला वाटलं. कारण आमच्या भेटीस कधीही कोण आलेलं नाही. मला असं वाटतं या ठिकाणी आपण पॅनल सिस्टीम बघितले तर एका दुसरा दिसला तर कुठे नगरसेवक कल्पनाही नाही आणि कुठल्या आमच्या समस्या जाणण्यासाठी कोण आलेलं नाही. 5 वर्षात कधी नगरसेवक दिसला नाही. एका दुसरा नगरसेवक आपला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून दिसला असेल, परंतु समस्या भरपूर आहेत. या खारघरसारख्या अतिशय सुंदर शहरामध्ये आज आम्हाला पाण्याचा प्रश्न भेडसावतोय, रस्त्यांचा प्रश्न भेडतो, या ठिकाणी महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न आहे, शाळांचा प्रश्न आहे. शाळा तर एकही नाही. आज मला वाटतं एक गोखले हायस्कूल सोडलं तर गोरगरिबांची पोरं कुठं जाणार आहेत? सर्व ह्या CBSEच्या आणि ICSEच्या शाळा आहेत. आणि ह्या सगळ्या समस्या इतक्या, म्हणजे खारघरमध्ये एक सर्वसामान्य माणूस जो त्यावेळेला इथे राहायला आला, पण आज त्याला इथे जगणं कठीण झालेलं आहे. मनपा शाळा नाही. महानगरपालिकेची एकही शाळा नाही. आणि तुम्हाला कल्पना असेल की मला असं आठवतं नाही की पनवेल तालुक्यामध्ये कुठे असेल शाळा असतील महानगरपालिकांच्या. खरं म्हणजे आपण बघितलं तर आजूबाजूच्या परिसरामध्ये, उपनगरामध्ये CBSE धर्तीवर महानगरपालिकेच्या शाळा आहेत, पण इथे तसं काय म्हणजे कोणतीही शाळा नाही आहे. इथे सर्व या शाळा ज्या आहेत ते हायटेक शाळा आहेत. सर्वसामान्यांसाठी बिलकुल नाही. एखाद दुसरी शाळा सोडली तर शाळा नाहीच आहे. हॉस्पिटलचा प्रश्न आहे. एखादा माणूस जरी साधा हायवेवर जर एखाद्या बाईकवरून घसरून पडला तर त्याला जर समोरच्या असलेल्या महागड्या हॉस्पिटलला नेलं जातं आणि तिथे मग 5 आणि 10 लाखाची बिलं सर्वसामान्यांना जमत नाहीत आणि त्यावेळेला त्या माणसाचा जीव वेठीस होतो. अशा प्रकारे अनेक समस्या आहेत. महिलांचा प्रश्न, दिवसा ढवळ्या या ठिकाणी गळ्यातल्या चेनी ओढल्या जातात, महिलांची मंगळसूत्र चोरली जातात, महिला असुरक्षित आहेत. बघितलं तर कुठे बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर लाईटची व्यवस्था नाही. आपण जर या रोडने जर गेलात तर बसस्टॉपपासून इथे यायला अक्षरशः महिलांना जीव मुठीत धरून यावं लागतं. आपण बघा हायवेपासून. केंद्रापासून राज्यापर्यंत आणि तुमचे आमदार गेले 20 वर्ष इथले आमदार आहेत भाजपचे. काय विकास केला नाही का भाजपने? आणि ते सर्वश्रुत आहे. विकास मला तर कोणालाही, अगदी तुम्ही कुठल्याही नागरिकाला विचार तर कोणत्याही प्रकारचा विकास नाही आहे. इथे बेरोजगारी वाढलेली आहे. इथे अनेक पाण्याचे प्रश्न काय कारण काय यासाठी? कारण म्हणजे जर आपण आपलं लक्षच जर नुसत्याच जाती धर्माच्या आणि विविध ह्याच्यामध्ये लोकांना जर अडकून टाकलं तर त्यांना काय बाकी कुठला, त्यांना मनातून इच्छा असायला हवी आपण एक लोकप्रतिनिधी आहोत, त्याचा त्यांना विसर पडलेला आहे. प्रॉपर्टी टॅक्सचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न. आज मला सांगा, आमच्या प्रॉपर्टी आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि सिडकोच्या प्रॉपर्टी, त्याचा प्रॉपर्टी टॅक्स भरता आम्हाला नाके येत आहेत. त्याला मग परत शास्ती लावलेली आहेत, दंड लावलेले आहेत आणि अक्षरशः या सगळ्या भूलथापांमध्ये आम्ही अक्षरशः भरले जातो. भाजप काय बघत नाही? डबल कर तुम्ही भरताय. ते काय फक्त वचन देतात, पण त्याच्या पुढचं कुठलंही काम झालेलं नाही. किंवा आम्हाला शास्ती माफी किंवा काय ते शास्ती वगैरे हे शब्द पण आम्हाला नवखेच वाटायला लागलेत. आम्हाला सर्व असं वाटतं की जो काय कर आमच्या माथ्यावर बसवलेला आहे त्या करात आम्ही अक्षरशः आम्हाला त्यांनी त्रासून सोडलेला आहे. या सगळ्या समस्यातून तुम्हाला बाहेर कोण काढेल असं वाटतं? मला असं वाटतं, बघा कसं आहे, महाविकास आघाडी गेल्या आपण 2011-14 पासून पाहत असाल की 2014 पासून इथे सर्वसामान्यांसाठी कोणी नाही आहे. फक्त मोठी वचनं, सबका साथ सबका विकास. सबका विकास कसं मला सांगा तुम्ही? इथे गोरगरिबांच्या जमिनी घेऊन शाळा बंद करून कसा का विकास होईल? त्यामुळे इथे कोणी वाली राहिलं नाही. मला असं वाटतं महाविकास आघाडी ही जी महाविकास आघाडी, मग त्यात विविध पक्ष असतील, आमचा शेतकरी कामगार पक्ष काय असेल या ठिकाणी जो कार्यरत असलेला, त्याचप्रमाणे शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारची, असे अनेक पक्ष जे आहेत, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, या पार्टीचं जे गठबंधन झालेलं आहे महाविकास आघाडी, हा एकमेव पर्याय आहे. आणि मला असं वाटतं जनमानसातून आवाज आता या ठिकाणी जर कोणी प्रचार करत असतील महाविकास आघाडीची उमेदवार, तर त्यांना जाणवत असेल की या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला महाविकास आघाडी एकमेव ह्याच्यामध्ये उपाय दिसतोय. बाळाराम पाटील आपण पाहिलं असेल की हा सतत संघर्ष करणारा योद्धा एक प्रकारचा. हे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहत असाल की शिक्षक आमदार असताना सुद्धा विविध शिक्षकांचे प्रॉब्लेम आणि शैक्षणिक प्रॉब्लेम त्यांनी अतिशय शिताफीने हाताळले म्हणून तर त्यांचं विधान परिषदेमध्ये आपण त्यांचं योगदान म्हणजे त्यांना गौरवलं गेलं. आणि बाळाराम पाटील हा सर्वसामान्यातला नेता आहे, सर्वसामान्यांच्या प्रश्नाला आवाज उठवणारा नेता आहे. बाळाराम पाटलांचं आपण पाहिलं असेल तर बाळाराम पाटील हे विविध माध्यमातून लोकांशी कनेक्टेड आहे. तुम्ही पाहिलं असेल की मागे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मला वाटतं एक 9-10 वर्षापूर्वी प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक रोडवर काँक्रिटीकरण आणि पेवर ब्लॉक्स, सोसायट्यांना खुर्च्या, लॅपटॉप, मुलांना टॅबलेट्स,
त्याचप्रमाणे बोरवेल्स, बरं. एवढ्या सगळ्या सुविधा जर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जर एखादं आणि बाळाराम पाटलांचे नेतृत्व होत असेल तर अशी मंडळी जर सभागृहात आली तर आपण विचार करा की किती मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकेल. आणि ही सगळी माहिती आम्हाला मतदाराला आहे. मतदाराला कुणी गृहीत धरू नये. तुमच्या बोलताबा आणि विश्वासांना आम्ही आता बळी पडणार नाही आणि निश्चितपणानं महाविकास आघाडीच एकमेव पर्याय या पनवेल महानगरपालिकेला निश्चितपणे मिळेल. काय आहेत नेमक्या खारघरच्या समस्या काय आहेत? खारघरच्या समस्याचं खारघर नाही आहे, हे समस्या घर आहे. बरं. म्हणजे इथला जो रस्त्याचा, जसं आता त्यांनी सांगितलं आहे की मित्रांनी, की समस्या ज्या आहेत रस्ते आहेत, रस्ते इतके खराब रस्ते आहेत की आता ह्या इलेक्शनच्या अगोदर, निवडणुकीच्या अगोदर त्यांनी रस्ते दुरुस्तीला घेतलेले आहेत. म्हणजे इतका त्रास सगळ्या ज्यातून होतात. ट्रॅफिकच्या समस्या आहेत की त्याच्यामध्ये पूर्ण खारघरमध्ये ट्रॅफिक एवढं झालेलं आहे की त्याचं नियोजन कुठे होत नाही आहे. बेसिकली काय होतं आहे, नगरपालिकाचं आता इलेक्शन्स आहे तर त्याच्यामध्ये पाण्याचे जे समस्या आहेत, आरोग्यविषयक समस्या आहेत, प्लस सुरक्षतेच्या संदर्भातल्या आहेत. तर हे नगरसेवक हे कुठे दिसतच नाही आहेत की हे त्याच्यावरती की ज्याच्यावरती काम केलं पाहिजे नगरसेवकांनी, ते कुठेही करताना दिसले नाहीत. कधी गेले भेटलेत पाहिजे नगरसेवक लास्ट टाइम? नगरसेवक तर आमच्या तर सोसायटीमध्येच जे आता BJPचे जे नगरसेवक आहेत आमच्या सोसायटीमधलेच आहे. बरं. पण कुठेही दिसले नाही आहे. कारण त्यांचे जे म्हणजे हजबंड आहेत ते त्यांच्या म्हणजे प्रति नगरसेवक पकडून चाला की त्या पद्धतीने काम करत होते. बरं. पण एकंदरीत जे नगरसेवकांना काम केलं पाहिजे, ज्या उद्देश आहे नगरसेवकासाठी काम करण्याचा, तर तो कुठेच दिसला नाही. कारण इथे खारघरमध्ये फक्त एकमेव काम जर सांगायसारखं जर केलं असेल तर बाकडे टाकण्याचे काम केलं आहे की जनतेने त्या बाकड्यांवरती बसायचं आणि ह्यांनी न केलेले कामं फक्त बघायची. काय सांग? हे त्यांनी कामं फक्त बाकड्यावर बसून बघायची, जे काहीच नाही केलेले आहेत. ही परिस्थिती आहे. बाकडेच तुम्हाला फक्त दिसतील, फक्त त्यांच्या नावाचे. बाकी तुम्हाला कुठेही काम दिसणार नाही. त्यांनी स्वतः कामं दाखवावी की, म्हणजे नगरसेवकांनी स्वतः कामं दाखवावी त्याच्यावर. तुम्हाला नाही दिसणार आहेत कुठं कामं. 300 कोटीची कामं कुणाची खिसे भरायची केली का कुठली केली? 300 कोटी महानगरपालिका बिल्डिंग बांधायला लागली. मग तेच की, बिल्डिंग बांधली जिथं आपल्याला शाळा हव्या आहेत, शाळा नाही आहेत. मग इथे आता जर एवढं मोठं खारघर वाढतंय तर आपल्याला कमी दरामध्ये, आज शाळेची फी लाख रुपये फी आहे शाळेची. मुलांची म्हणजे घरं माणसांना पडलं की आपलं घर कसं चालवावं, पण लाख रुपये फी भरायची. आरोग्याचा प्रश्न आहे, आरोग्याची व्यवस्था इतकी खराब आहे की दवाखान्यांचे सर्वसामान्यांना आजारांनी ह्यांनी ग्रस्त झालेल्या लोकांचे अक्षरशः कंबरडं मोडते आजारांच्या ह्याच्यामुळे. महागाई तर बाकी तर तो गोष्ट आहे तो राष्ट्रीय लेवलचा, पण आपण महानगरपालिकाच्या संदर्भातला जर आता बोलू की जे महानगरपालिकेकडून कामं केली पाहिजेत, जे स्वच्छतेसंदर्भातले आहेत, सर स्वच्छतेसुद्धा बोजवारा उडालेला आहे. स्वच्छता कुठे होते? स्वच्छता 10 दिवस 8 दिवस तसेच पडलेले असतात कचऱ्याचे, हे रोगराईचे वगैरे सगळे ते प्रश्न सगळे आहेतच ते. मग ह्याच्यावरतीच तर नगरपालिकेला कामं करायचे. कोण काम करत असं वाटतं? हे आता कसं असतं, आपल्याकडे पर्याय अवेलेबल आहेत. नगरसेवकांचं जे काम जे हवं आहे ते नगरसेवकांनी जनतेचे प्रश्न कधी सभागृहामध्ये मांडलेत, किंवा हे नगरसेवक आहेत हे जनतेतून निवडून जातात. त्या जनतेने कुठल्याही नगरसेवकांनी, अगर सत्तेतल्या कुठल्याही नगरसेवकांनी एखादी मिटिंग घेतली आहे ते दाखवून द्यावं की बाबा ह्यांनी ह्या 5 वर्षामध्ये, आता 5 वर्षांनी पुढचे हे आणखीन त्यांनी त्यांच्या नंतरचा कालावधी ह्या याच्यामध्ये प्रशासनाने त्यांनी कधी एखादी सभा घेतली आणि जनतेचे प्रश्न विचारलेत, बाबा तुम्हाला अडचणी काय आहेत किंवा त्यांच्या काय समस्या सोडवल्यात. असं नाहीच झालेलं आहे कुठं. कुठल्या अपार्टमेंटमध्ये पाणी येते का? ते पाण्याचा प्रश्न आहेच ना, पाणी नाही आहे. स्वच्छतेचा प्रश्न आहे, स्वच्छतेच्या गाड्या येत नाही आहेत. इतर महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या आहेत, सुरक्षतेच्या दृष्टीने आहेत. इथे कुठलं एखादं ज्या पद्धतीचं एखादं पोलीस प्रोटेक्शनचं पाहिजे त्या गोष्टीचं इथं हे झालं पाहिजे, त्याच्यावरती कुठलं काम होत नाही आहे. तर मग फक्त कसं आहेत माहिती आहे का, हे जे सत्ताधारी आहेत ना ते प्रेशर खाली काम करत असतात, त्यांना बोलायचंही नाही. कुणाचे आहेत? ज्यांचे वरिष्ठ त्यांचे सत्ताधारी आहे, जे अगदी केंद्रापासून ते पाक अगदी रस्त्यापर्यंत त्यांची सत्ता आहे. त्यांना जर स्वतः जर निर्णय घ्यायचे जो हे नसेल, टॅक्सचा मुद्दा जो एक महत्त्वाचा आहे की जे त्यांनी स्वतः हे केलेलं आहे की गावासाठी टॅक्स कमी आहे आणि शहरीसाठी आहेत. हा भाग शहरीचेच आहेत, काही वेगळं असं नाही आहे. पहिले जे आता जे नियमानुसार जे कायदेशीर नियम आहेत त्याच्यानुसार
की ज्यावेळेस पालिका स्थापन होते तर त्यावेळेस एक सूट असते त्या नवीन पालिकेसाठी, तर ती सूट दिलेली नाही आहे. आणि हे ह्यांच्या हातात असतानाच ती त्यांनी केली नाही. फक्त त्यांनी त्याच्यावरती टॅक्सवरती शास्ती लावलेली आहे आणि तीच कमी केलेली आहे. त्यांनी दिलासा दिलाय कुठे? लाखोचे आहेत. अगदी पार्किंगच्या जागेचा सुद्धा टॅक्स घेत आहेत. आमदार साहेबांनी काय व्याज माफ केलंय ना? व्याजच माफ केलं ना, व्याज लावलंय पण त्यांनीच ना, टॅक्स लावलाय पण त्यांनीच आहे. आता आपण जर शेजारीला आपण जर पालिका बघतोय तर त्या ठिकाणचे त्यांना पूर्ण टॅक्स माफ केलेला आहे, कर माफ केलेला आहे. आपण तो मागतच नाही, आम्ही नागरिक म्हणून आम्ही तो मागतच नाही. पण तो आम्हाला जो कायदेशीर असावा आणि तो त्या पद्धतीने असावा. तुम्ही सेवा देत नाही आणि तुम्ही त्याचा टॅक्स करतायत. आम्ही सिडकोलाही पैसे भरतोय, सिडकोचेही लेटर आम्हाला येत आहेत आणि हाही टॅक्स भरतोय, आम्ही डबल कर भरतोय. म्हणजे ह्याच्यातून आम्हाला कुठलाही ह्यांनी दिलेलं नाही आहे. आणि ह्यांनी विकासाच्या फक्त एक ज्या बाता केलेल्या आहेत, पण तो विकास कुठे दिसत नाही आहे. फक्त प्रशांत ठाकूरांचं काम कसं आहे? त्यांचं काम आता आमदार म्हणून त्यांचं काम आहे, पण त्यांचं काम मला फक्त इकडं जर पाहिलं काम तर फक्त ते खारघरमध्ये उद्घाटनासाठी येतात फक्त. विकास कामाचे नाही. हे नवीन जे शॉप ओपन होतात ना त्याच्या उद्घाटनासाठीच दिसतात. बाकी विकास कामाच्या उद्घाटनासाठी कधीच आलेले नाहीत. किंवा त्यांनी 5 वर्षात दाखव की त्यांनी एक कामासाठी ते आले तिथं. तसा एखादा असेल खारघरचा आपण की त्यासाठी आले असतील तर तसं नाहीच आहे ना कुठे. त्यांच्याकडे आहे कुठे ते की बाबा हे काम विकास काम केलंय आणि त्याचं उद्घाटनासाठी म्हणून आलेत म्हणून. असं आहेच नाहीये कुठे. त्यांनी विकास केला नाही. हो, नाहीच केलेला आहे ना. जो नाही आपण जो दिसतोय त्याला बोलू की केलेला आहे विकास. विकास कुठं दिसतोय कुठे? आता आम्हाला रस्ते दिसत आहेत, रस्त्याच्या अडचणी आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, लाईटचे वगैरे इश्यूज आहेत. काही ठिकाणी लाईट्सच चालू नसतात किंवा काय. ह्याच्यासाठी लोकल प्रत्येकाला जर समाजसेवक आहेत बाकी ते त्यासाठी लेटर देत असतात, त्याच्यासाठी भांडत असतात, त्यासाठी आवाज उठवत असतात. लोकांना हे आवाज कशासाठी लागतोय? पार्किंगचे मुद्दे आहेत, ट्रॅफिकचे आहेत, रिक्षावाल्यांची इथे मुजुरी चालते. मग सगळ्या अडचणीमधून चाललेलं आहे. आरोग्य, शिक्षण ह्या सगळ्याच गोष्टीवरती कुठं काम झालेलं नाही आहे. म्हणून मग आपण जर आपल्या त्याच्यावरती काम केलं, जनसामान्याला तेच हवं असतं की तुमचं बेसिक काही आरोग्यासाठीच आहेत, काही यंत्रणा आहेत त्याच्यावरती ज्या पालिकेमार्फत राबवल्या जातात त्याच्यावरती काम केलेलं पाहिजे. असं काय खारघरमध्ये कोणाची हवा आहे? साहेब नमस्कार. मी खारघरचा एक रहिवासी म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की महानगरपालिका जेव्हापासून स्थापन झाली तर आम्हाला असं वाटतं की ग्रामपंचायत होती ती खूप छान होती आमच्यासाठी. तर महानगरपालिकेपासून काही फायदा तर नाही झाला, पण महानगरपालिकेने फक्त लूटच केली आमची. आम्हाला प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून आमची खूपच लूट झालेली आहे. आणि तसं जर आपण पाहिलात तर महानगरपालिका झाल्याच्या नंतर जे आपण आमच्यातून निवडून दिलेले नगरसेवक आहेत ते नगरसेवकांनी फक्त त्यांना नगरसेवक ही पाठीच लागली. जसं आमच्या बंधूंनी आता सांगितलं की त्यांनी फक्त आपले बाकडे टाकले किंवा कुणाला वरती 2 ठिकाणी समजा लाईट लावले, हेच काम केलं. तर त्याच्या व्यतिरिक्त एखाद्या गार्डनमध्ये, जे गार्डन आमच्या हक्काचं आहे, तुम्ही गार्डनची अवस्था जर पाहाल तो अतिशय बिकट आहे. तिथे म्हणजे सरपाटणारे प्राणी वगैरे जे लहान मुलांना अक्षरशः खूप त्रासदायक आहे. ते खेळणं जर तुम्ही बघाल तर खेळण्याची अवस्था पण अतिशय बिकट आहे. तर त्या पद्धतीने फक्त टेंडर काढणे आणि दाखवणे ह्या पद्धतीने सुरू आहे. हे जर 2 ते 3 कामं मोजकी सांगितली तर पहिल्यांदा 5 वर्ष त्या नगरसेवकांची आणि त्याच्यानंतर 3 वर्ष प्रशासकांची. आमच्या इथे सर्व खारघरमध्ये 12च्या 12 नगरसेवक BJPचे होते. तर मी त्यांना आवाहन करतो की तुम्ही जे 3 कामं मी तुम्हाला सांगितलं त्याच्याने तर 4-4थं काम दाखवा आणि बक्षीस मिळवा. अशी पद्धत आहे इथे. तर इथं कुठलंही काम झालेलं नाही आणि टॅक्सच्या माध्यमातून फक्त इथे आमदार साहेब असो किंवा त्याची सत्ता असल्यामुळे ते फक्त दमदाटी करून फक्त बोलतात टॅक्स वसूल कसा होईल. नागरिकांना सांगतात की तुम्ही आवाहन करतात की टॅक्स कुठल्या पद्धतीने वसूल झाला पाहिजे हेच टार्गेट ठेवतात. परंतु त्या टॅक्समधून कुठेतरी सुटका मिळाली पाहिजेत ह्या पद्धतीने सत्ताधारी आज BJPचं सरकार दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत यांचं सरकार आहे. यांना सर्व सत्ता पाहिजे, परंतु नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही आहे. त्यांचं जो नागरिकांना अधिकार आहे, नगरसेवकाकडून सामान्य नागरिकांची अपेक्षा काय असते? त्यांचा कचरा हा टायमात उचलला पाहिजे, त्यांना स्वच्छ पाणी भेटलं पाहिजे. हवा तुम्ही जर हवेचं जर स्वच्छ पाणी खूप भेटतं. फक्त तुम्ही जर आता सर्वे केला 1 वर्षामध्ये महानगरपालिकेवर आणि सिडकोवर
किती सोसायट्यांचे मोर्चे गेले त्यावरूनच तुम्हाला अंदाज येईल का महानगरपालिका आपल्याला किती स्वच्छ पाणी देते किंवा किती प्रमाणात देते हे तुम्हाला सर्वेतून माहीत पडेल. तुम्ही जर मीडिया जर तुम्ही पाहिलात आपल्या माध्यमातून जर बघितलं किंवा प्रिंट मीडिया जरी पाहिलं तर तुम्हाला रोज एका वातामध्ये एका सोसायटीचा मोर्चा आहे हे तुम्हाला येईल. सिडकोच्या लेटर वाज बघितलं तर तुम्हाला एवढा मोठा गठ्ठा भेटेल, तुम्हाला समस्यांचा गठ्ठा भेटेल. याच्या व्यतिरिक्त काहीच भेटणार नाही तुम्हाला. महानगरपालिकेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगलाय. कुणाचं पारडं जड वाटतं? मी सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून एवढंच आवाहन करतो साहेब, आपण 5 वर्ष प्लस 3 वर्ष असे 8 वर्ष खूप यातना शोधलात. याच्यातून आपल्याला सुटका पाहिजे असेल तर नक्कीच आपण इथे रायगडमध्ये आपली आणि वरती आपली महाविकास झालेली आहे. त्याच्यातून आमचे इथले आदरणीय नेते माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाने आणि आमचे आदरणीय उद्धव साहेब इथे महाविकास आघाडी झालेली आहे. त्यानुसार आम्ही सर्व पॅनल खूप छान पद्धतीने आहेत. जर विकास पाहिजे असेल तर विकास काय असतो हे जर नागरिकांना मी आवाहन करतो की जर नागरिकांनी भरभरून त्यांना आशीर्वाद दिले, मतदान रूपाने आशीर्वाद दिले तर नक्कीच येणारा काळ हा महानगरपालिकेसाठी खूप चांगला असेल एवढंच मी सांगू इच्छितो.